नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवतोय तांदळाची खीर। आज स्वामी प्रकट दिनांच्या सर्वांना शुभेच्छा मंडळी। तर आज आपण तांदळाची खीर स्वामींच्या नैवेद्यासाठी बनवतोय। तर त्याच्यासाठी मी इथं 5 चमचे तांदूळ हे चमचे घेतले। 5 चमचे इंद्रायणी तांदूळ भिजत घातलाय। हा तांदूळ मी 1 तासभर भिजवून घेतलेला आहे। आता हा मी काढून घेते या प्लेटमध्ये आणि आपण मिक्सरला थोडीशी त्या तांदळाची भरड काढणार आहे। तर हे पहा, इथं आपण तांदळाची भरड काढून घेतलेली आहे। तर मी जेव्हा आपण मिक्सरला तांदूळ लावतो तेव्हा जास्ती फिरवायचं नाही, जास्ती फिरवला तर त्याची पेस्ट होऊ शकते। त्याच्यामुळे फक्त एक वेळ बटन मिक्सरचं फिरवायचं आणि बंद करायचं। हे बघा, अशा प्रकारे आता ही भरड निघाली आहे तांदळाची आपली, अशा प्रकारे निघालेली। आता आपण इकडे दूध उकळत ठेवले। आता हे दूध चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये आपण हे तांदूळ टाकणार आहे। पण दूध आपल्याला उकळून आटवायचं आहे। थोडंसं उकळले की लगेच तांदूळ नाही टाकायचे। दूध थोडंसं उकळत आलं, आटत आलं की मग आपण त्याच्यामध्ये तांदूळ, ते आपण हे भरडलेले तांदूळ, साखर टाकणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। तर त्याच्यासाठी मी इथं दूध उकळत ठेवलेलं आहे गॅसवरती। हे 1 लिटर दूध आहे मंडळी। आता त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते साहित्य। आणि सगळ्यात आधी आज आपला स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे, त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा। आता मी दाखवते मी खीरीसाठी, आता खीर तर आपण नैवेद्याला करतोय स्वामींच्या, त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते दाखवते मी तुम्हाला। इथं बघा, मी हे 5 चमचे मी तांदूळ घेतले, ते इंद्रायणी तांदूळ आहे। इंद्रायणी तांदूळ मी 1 तासभर पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि भिजवून मी मिक्सरला अशी त्याची भरड काढून घेतली। बघा, अशी भरड काढून घेतली। ही पटकन आपल्या खिरीमध्ये शिजते पण आणि खीर पण छान लागते चवीला। भरड काढून घेतली मी तांदळाची। त्याच्यानंतर ही 1 वाटी साखर आहे। इथं मी मखाने घेतलेत। मखाने तुपामध्ये थोडेसे भाजून घेतलेले आहेत। मखाने तुपामध्ये भाजले की हे मखाने असे बघा एकदम खुसखुशीत होतात। मखाने तुपामध्ये भाजले की असे खुसखुशीत होतात। हे मखाने मी भाजून घेतलेले आहेत। इथं ओल्या खोबऱ्याचा किसा आहे, थोडासा घेतला आपल्याला खिरीसाठी, आणि काजू बदामचं तुकडे घेतलेले आहेत। आता मी दाखवते खीर कशी करायची ती। हा थोडंसं मी आता दुधाला थोडं आटवून घेणार आहे। उकळून देऊन थोडंसं दूध मी आटून देणार आहे आणि मग आपण खीर करणार आहे। आता आपण साखर टाकतोय खिरीला। ही 1 वाटी साखर आहे। साखर जरा जास्तीच आहे माझ्याकडे, मी कमी करणार आहे साखर ही। तुमच्याप्रमाणे तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं आपण टाकायचंय बरं का। आता ही साखर पूर्ण आपण अशी ढवळून घेणार आहे दुधामध्ये। 1 लिटर दूध, फुल क्रीम दूध आहे हे मंडळी, आणि थोडंसं मी आटून दिलेलं आहे दूध। आता त्याच्यामध्ये आपण जी ही तांदळाची भरड काढली होती ती भरड घालणार आहे। पाच चमचे तांदूळ मी भिजत घातला होता 1 लिटर दुधासाठी। आता गॅस थोडा फास्ट करते मी, 1 उकळी काढते आणि परत गॅस कमी करून आपण पुन्हा एकदा हा थोडासा, हा आपली जी तांदळाची भरड आहे ती आपल्याला शिजून द्यायची आहे दुधामध्ये। आता थोडासा गॅस मी फास्ट केलाय। उकळी आली की मी गॅस कमी करणार आहे आणि तांदूळ त्याच्यामध्ये शिजून देणार आहे मी। हे बघा, आता आपली अशा पद्धतीने हे आता तांदूळ टाकलेत आपण। तांदूळ टाकून आता हे दूध उकळतंय आपलं। मी आता गॅस कमी करणार आहे आणि ही जी आपली तांदळाची भरड आहे ही शिजून देणार आहे दुधामध्ये। हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपली आता खीर तयार झाली आहे छानपैकी, आणि तांदूळ पण शिजलेला आहे खिरीतला। आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहे। वेलची पावडर टाकली आपण, थोडीशी ढवळून घेतोय आपण खीर ही, आणि आता आपण सर्व करणार आहे। सॉरी, आपले मखाने राहिले टाकायचे। छान लागतात बरं का खिरीमध्ये मखाने मंडळी, टाकून बघा तुम्ही। पण आधी टाकायचे नाही, जेव्हा आपली खीर पूर्णपणे तयार होते
तेव्हा आपण हे मखाने टाकायचे, म्हणजे कुरकुरीत मखाने खिरीमध्ये छान लागतात. आणि दुसरी गोष्ट, खिरीसाठी सगळा तांदूळ, कुठलाही तांदूळ असू द्या मंडळी, आपण वासाचा तांदूळ घ्यायचा आहे. भले तुम्ही मग इंद्रायणी घ्या, बासमती घ्या, हे म्हणजे जे वासाचे तांदूळ आहेत ते तांदूळ घ्यायचेत आपल्याला खिरीला. आता मी खीर सर्व करते. आपण ओल्या खोबऱ्याचा किस टाकणार आहे. आता आपण खीर सर्व करतोय. आता आपण खीर सर्व करतोय मंडळी. छानपैकी आपली खीर, तांदळाची खीर तयार आहे. ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान होते खीर. काजू बदाम टाकतोय आपण, खिरीला गार्निश करतोय. आपल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत मंडळी. आपल्या स्वामींना खीर प्रसाद नैवेद्य दाखवायच्या खिरीचा. आपल्याला स्वामींना खीर आवडायला पाहिजे. अशा प्रकारे आपली तांदळाची खीर तयार आहे मंडळी. तुम्हाला करून बघा, कशी वाटते मला कमेंट्समध्ये कळवा. खीर आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद मंडळी.